ज्योती महादेव मोराळे, माझ्या पतीने 1 जून रोजी आत्महत्या केली. आणि आज मला पेपरला पाहिलं मी, मकरंद सर आणि नानाजी इथे यायले म्हणून मी आले. आज माझ्यावर जी वेळ आली ती देव करू कोणावर येऊ नये. क्रांतीवीर मी नानाचा पिक्चर पाहिलेला, त्यात नाना एका मुलाला सांगतात, ते एक मुलगा आई वाचवा, आईला जेव्हा काही गुंड मारते, तिची एक महिला तिच्या अन्याय करत असते, तिला जबरदस्ती करत असते, एक मुलगा येतो नाना वाचतो, मामा माझ्या आईला वाचवा. आज मी पण एक आई आहे, मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. समाजात इतके जे होतं ते होतच त्या कुटुंबासोबत, पण समाजाचं की त्या बाईला हिंमत काही देणारे असते, 10 जण खेचणारे असते. विनंती करते त्या समाजाला, आज खेचू नका, तिला हिंमत द्या उभा राहण्याची. आज माझी एक मुलगी 8वीला आहे. गेल्या वर्षी म्हणजे मम्मी शाळेत ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत त्या विद्यार्थ्यांना वेगळं केलं जातं आणि त्यांना शासनाची काही मदत मिळते. ज्या दिवशी ती घटना घडली 2-3 दिवसांनी माझी मुलगी म्हणते, मम्मी शाळा भरल्यावर सर म्हणते की तुझे पप्पा नाही येत, आम्हाला त्या लाईनला उभं राहावं लागल. मी म्हटलं मी तुझ्या पप्पाची ना आईची दोन्ही जिम्मेदारी उचलेल मी. आज तर हे सर आम्हाला आर्थिक मदत तर करणार आहेत, पण सर म्हणाले, नाना पाटेकरजी म्हणाले होते की त्या पिक्चर मध्ये, आज मी तुझ्या आईला वाचवील तर उद्या काय होईल, तिला स्वतःच उभा राहावं लागल. काय तुम्ही सगळे स्वतः उभा राहायला, एका आईला एका बहिणीला मदत करा, प्लीज मदत करा, खिचू नका, उभा करायला हिंमत द्या. आज आर्थिक मदत तर करा ना. आज आजचा दिवस ढकलून आम्ही उद्या काय करायचं, उद्यासाठी आम्हाला काम द्या, आम्हाला काम करण्याची हिंमत आहे ना. आमच्या हिमतीनं आम्ही आमची मुलं जगावे. आज काय वेळ येते जेव्हा नवरा नसतो, तेव्हा प्रत्येक नजर वेगळी जाते बाईकडे बघण्याची. पण बदलू नका, ती एक आई आहे, एक बहीण आहे, तिला हिंमत द्या उभा राहण्याची. मी विनंती करते सगळ्यांना की तिला खिचू नका, उभं करण्याची मदत करा, फक्त उभं करण्याची मदत करा. यापुढे मी काय करू शकत नाही.